हाय, आज आपण बटाटा वडा करूया. तो बटाटा उकडून घेतला आहे. मस्त पैकी मसाले सगळे जिरे, मोहरी, लाल तले टाकायची. आपल्याला हिरवी मिरचीचा ठेचाही मस्त बनवून घेतला. हिरवी मिरची, लसूण टाकून थोडे जिरे टाकले. तर मी कसे तुम्हाला मस्त वडापाव करून दाखवते. जरा मोहरी जास्त टाकायची याच्यामध्ये, छान लागतं. आपण दळताना जिरे टाकले होते. हा ठेचा आहे. थोडंसं तेलात घेतलं आहे, फक्त मिरची फ्राय व्हावं म्हणून. त्याच्यामध्ये थोडी हळद, हिंग, कच्चं नको म्हणून आपलं काही. गॅस बंद करू आता आपण तळल्यानंतर, आणि मग आपण ते परतून घेऊ. फक्त परतवायचं नाही, चालवायचं. गॅस बंद केला आहे. रवा टाकतो ना, घरचं आहे ना, मस्त असा पीस करून मस्त रवा टाकतो. मग हात खराब आहे. घरचा रवा पण आपला टाकायचा. थोडासा नॉर्मल सोडा टाकतो, खूप नाही घेतो सोडा, एकदम नॉर्मल थोडासा घेतो. मीठ आता थोडंसं घेतलं. अंदाजाने घ्यायचं. तुमच्याकडे किती फॅमिली, किती जण खाणार आहेत त्या पद्धतीने घ्यायचं. तुम्ही हा तिथला जितकं फेटा तर किती छान होते ना तुमचे, मस्त एकदम छान होतात. घरचं म्हणजे एकदम सुपर लागतात. युट्यूब चॅनल खाऊन बघा आणि खायला या. कशी बनवते चटणीमध्ये कशी बनवते आणि अशी गोल गोल आता थोडी टिक्की बनवते. अशी टिक्की अशी बनवून आणि मस्त व्हायची आपली सुकून घ्यायचं आणि मग गरम वडा खाली करायचा. घरी हेल्दी एकदम छान, मुलंही खातात, आपण